आज काय झालं माहिती आहे का, घास कापायचं झालं नाही ना आज. दाजी लई रागात आता चालले एक ट्रॅक्टरवर. मला येऊन देते का नाही काय माहिती. आता एकटेच चालले. मला म्हणते ये पाय पाय. थांबा मला येऊ द्या. तेव्हा चालले पाय. येडीनी घास कापायचा सोडून एवढा घास कापून झालाय बरं का. घास कापायचं सोडून मिरच्या तोडीत बसली. आता आपलं आज गिन्नी गवत पण राहिलं तोडायचं. आता ट्रॅक्टर तर घेऊन आलो पण ताईचा फोन आला का लवकर या म्हणे. पाहुणे आले. आता आखाड आता दररोज 3-4 दिवस झाले आखाड खाऊ जाम झाली. मग काय मळ्यातून घरी गेलो गाय ना थोडं चारा टाकायचं राहिलं होतं. मग चारा वगैरे टाकून घेतला. पटकन आवरलं पटकन चाललोय आता. म्हणजे आता ताईच्या घरी चाललं म्हटलं आता भाई आलाय ना भेळ घ्यावा. मग काय भेळ वगैरे घेतली. थोडी वेळ थांबलो तिथं. इकडे हे कुठं भेळ घ्यायलाच गेली ना लगेच इकडे सुरू चालू झालं. लॉलीपॉप घ्यायचा, कुरकुरा घ्यायचा. मामा आले भाच्याला भेळ घेऊन. तसं नोकरवाल्यांचं कसं असतं माहितीये का, ऑफिस असतं. ऑफिसमध्ये सुट्टी घ्यायची असती ती पण टायमिंग मध्येच घ्यायची असती. तसं आमचं शेतकऱ्यांची एकदम फ्री लाईफ, एकदम मस्त. आजकाल आहे ना प्रत्येक मुलगी असं म्हणती की शेतकरी नवरा नको मला. पण शेतकरी इतकी सुखी लाईफ कोणचीच नसती. हे सगळ्यात महत्वाचं आहे. तुला काय वाटतं अस्मिता? मला तर वाटतं शेतकरीच नवरा हवा. आताची कंडिशन काय माहिती का, 10वी-12वी वाली मुलगी सुद्धा म्हणते मला नोकरीवाला मुलगा पाहिजे, मला शेतकरी नवरा नको. शेतकरी इतकी ना सुखी लाईफ कोणाचीच नसती. शेतकरी राजा आहे. शेतकरी राजा आहे. शेतकऱ्याचे दिवस आहे आता. 5 वर्ष शेतकऱ्याचे दिवस येणार. शेतकऱ्याचे दिवस येणार. काय खोट होणार नाही. इंद्रकर महाराजांचं खरंच होणार आहे. आता तुम्ही सांगा आज मी मारिले 15 डाक्या आणि आता माझ्याकडे जर पाहिलं तर म्हणती नाही रे कायच्या 15 डाक्या मारून आला. त्याच्यामुळे शेतकरी नवरा हवा ग बाई मला. शेतकरी नवरा हवा. काढलेलं नाही का शेतकरी नवरा हवा ग बाई मला. शेतकरी नवरा हवा. मुलींनो अजून कोण सुधरा. शेतकरी नवरा करा. शेतकऱ्याचं राज्य येणार आहे. शेतकऱ्याचा प्रपंच करा. शेतकऱ्याचा प्रपंच करा. सारखे उद्योग चालू. पुढे बसली पण सारखे उद्योग. शांत बसतच नाही अशा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ आवडल्यास एवढा लाईक करा.